सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडला अभिषेक आणि दुसऱ्या बाजूला सुरेश पुजारी नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती अशोक. पहिला बॉल अशोकचा. 3 षटकांची मॅच. चला स्पीडअप करा. पहिलाच चेंडू पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन येते आणि धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 2 वाईटने दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचते. कुठेतरी गोलंदाजाला नियंत्रण मिळत नाही. कुठेतरी रनअप प्रॉब्लेम होतो की काय, कारण की पावसाळी क्रिकेट खेळत असताना गोलंदाजाला पूर्णपणे रनअप घेत असताना पूर्णपणे खेळपट्टी सपाट आणि चांगली मिळत नाही, कारण की चिखल पावसामुळे चिखल होताना पाहायला मिळतो. आता मात्र चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडतोय. डॉट बॉल येतोय. लीगल डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळते 2 चेंडूवरती. व्हाईट बॉल्स आल्यानंतर कमबॅक कशा पद्धतीने करायचं हे मात्र गोलंदाजाने दाखवलंय. चांगला स्ट्रोक जरूर खेळायचा. चेंडूखाली 1 बाउंड चेंडूचा खेळ पाहायला गेला तर पूर्ण होतो, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते यष्टीरक्षकाचं. आणि त्यानंतर स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचतोय 3 आकड्यावरती. 2 बॉलची खेळी झाली. 2 वाईट्स, 1 सिंगल, 1 डॉट. आडव्या बॅटने फटका जरूर खेळायचा. चेंडूखाली शिवाजी आहे. फेकी केली जाईल. या बेस मात्र थोडीशी सुरुवातीला चुकी झाली, नाही तर रनआउट झाला असता फलंदाज. आणि या एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये 1 अतिरिक्त धाव आली आणि 1 अतिरिक्त धाव आल्यानंतर धावसंख्या 2 ने पुढे सरकते. यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर 5 आकड्यावरती 5 धाबा. सिंगल डबलचा खेळ यावेळेस. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न सुरेश पुजारी. बॅट स्विंग वेगवान गतीने होते. स्पीड ॲक्युरेसी पाहायला मिळाली, परंतु डॉट बॉल येतोय. यष्टीरक्षक देखील हाताला मुंग्या आल्या यष्टीरक्षकाच्या, कारण की एवढं वेगवान चेंडू होता यावेळेस. यावेळेस शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू पाहायला गेला तर चेंडूवरती बोटे फिरवले गेले गोलंदाजाने. बॅक ऑफ द हँड स्लोअर 1. चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये बदल केला गेला आणि हा डॉट बॉल येतोय. बाईज नक्कीच बायच्या स्वरूपातील, म्हणजेच यष्टीरक्षकाने केलेली चुकी त्याच्यामुळे आलेली पाहिलं गेलं तर 1 धाव. लेग बायच्या स्वरूपातील, जिथे मात्र गोलंदाजाची कोणतीही चुकी नाही. चांगला टप्पा हाताळला होता. यावेळेस 1 सिंगल आले आणि 1 सिंगलने धावसंख्येत वाढ होते. स्कोरबोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल 7 आकड्यावरती, जिथे मात्र पाहिलं गेलं तर 2 वाईटच्या मदतीने 1 सिंगल, डबल्स आणि लेग बायच्या स्वरूपातील धाव अशी मिळून 7 धावसंख्या पहिल्या षटकाच्या शेवटी होताना पाहायला मिळेल. अशोक नंतर गोलंदाजीसाठी मारुती. यावेळी चांगला स्ट्रोक जरूर खेळाय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये.
एक सिंगल येईल डिक्लेअर झोन मध्ये. अभिच्या बॅट मधून एक सिंगल येते. मारुतीची चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय चेंडू, म्हणजे फलंदाजा जास्त ताकद लावावी लागेल आणि त्याच्यामध्ये बीट होताना पाहायला मिळू शकेल. या वेळेस मात्र एक सिंगल येईल बाईकच्या स्वरूपातील. गोलंदाजाची चुकी नाही, परंतु यष्टीरक्षक कुठेतरी चुकी करतोय आणि त्याचमुळे जो डॉट बॉल होता तो मात्र बाईकच्या स्वरूपातील एक धाव देऊन जाईल. आबीच्या बॅट मधून आपल्यातून स्ट्रोक येतोय. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. टाइम मात्र मिळालं खूप. चेंडू आपटलेला होता, मागे ठेवलेला होता शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल वरती पॉवर फुल पंच मात्र येताना पाहायला मिळते. पॉवर फुल पंच. सहाच्या साह्याने धावसंख्या 15. यावेळेस पुन्हा एकदा लिडिंग एज लागले. एक सिंगल येईल डिक्लेअर झोन मध्ये. पहा चेंडू निघून जातोय. 16 धावा धावपलकावे लागतील. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय. चुकी मात्र होते आणि ती चुकी झाल्यानंतर दुखी होताना पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन पुन्हा त्याच प्रकारचा फटका खेळायचा होता जो षटकार आला होता शॉर्ट बॉल वरती, परंतु आता गोलंदाजाने कमबॅक चांगलंच केलंय. अशा पद्धतीची गोलंदाजी फलंदाजाला ऑफसाईडच्या दिशेने गोलंदाजी केल्यानंतर थांबवले पूर्णपणे. धावसंख्या 16. पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, 2 षटकांचा शेवट आणि धावसंख्या 16 या आकड्यावरती. न्यू बॉलर सुनील पाहायला मिळतोय. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडत नाही. ट्रॅम लाईनचा बाहेरचा चेंडू ट्रॅम लाईनच्या वरून जातोय, म्हणजेच वाईट लाईनच्या वरून गेलेला चेंडू अतिरिक्त एक्स्ट्रा रन देऊन जातोय. अतिरिक्त धावा पराभवाचा प्रमुख कारण ठरताना पाहायला मिळतात. मायनस पॉइंट ठरतो, परंतु यावेळेस चांगला स्ट्रोक जरूर खेळाय. 1 स्टेप अप, एक पाऊल पुढे जाऊन पूर्णपणे बॉडी स्ट्रेच केली आणि त्यानंतर या धाबा मात्र आलेत 4. तसेच पाटण तालुक्यातील लोकप्रिय समाजसेवक माननीय सन्मान्य श्री गोपीदादा सूर्यवंशी साहेब उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडे एक संघटनेचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष आणि पाहिलं गेलं तर काळगाव टेनिस बॉल क्रिकेटचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं माननीय सन्मान्य श्री तानाजी सूर्यवंशी, अर्थातच गोपीदादा सूर्यवंशी उपस्थित मान्यवर यांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस बाईकच्या स्वरूपातील एक धाव.
गोल्डन मॅन म्हणून ज्यांना ओळखलं जातं पाटण टेनिस बॉल क्रिकेटसाठी सातत्याने प्रत्येक वेळी पाहायला गेलं तर दाखवलं जातं, नक्कीच पाठिंबा दाखवला जातो. पाठीचा कणा म्हणून पाटण टेनिस बॉल क्रिकेटच्या मागे राहताना पाहायला मिळतात. यावेळेस पहा चेंडू पडल्यानंतर बाहेर जाते, व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल, एक्स्ट्रा रन येते. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळाय, डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल नंतर डॉट बॉल, कमबॅक. चुकी झाल्यानंतर सुधारणा करणं खूप महत्वाचं आहे आणि सुधारणा मात्र गोलंदाजाने केले. व्हाईट बॉल नंतर 2 व्हाईट बॉल्स त्याने हाताळले, त्यानंतर पाहायला गेलं तर 4 धावा आली. त्यानंतर हा व्हाईट बॉल नंतर पाहायला गेलं तर डॉट आला, डॉट नंतर पाहायला गेला तर स्टेप आउट झालाय. स्लॉट मरचा चेंडू डीप मिड विकेट रिजन कव्हर केलं, डीप मध्ये खेळायला डेंजर स्ट्रोक पाहायला मिळतोय सुरेश पुजारीच्या बॅट मधून. गोलंदाजाला आता मात्र येणाऱ्या चेंडूंवरती कमी धावा द्याव्या लागतील, कारण की आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय 4. 2 चेंडू बाकी आहेत, शेवटचं षटक. धावसंख्या आतापर्यंत 29. येस, विनंती असेल गोपीदादा सूर्यवंशी, आपण व्यासपीठावरती यायचंय साहेब. या बेस मात्र शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न होता, धाव घेतली जाते परंतु दुसरी धाव पूर्ण होणार नाही, कारण की आबीला विकेट सॅक्रिफाईस केली जाते. आबी, कारण की सुरेशची बॅट मात्र चांगली चालते आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी नवीन बॅटर मात्र अमित पाहायला मिळतोय. एकही चेंडू खेळू शकत नाही फलंदाज, कारण की शेवटचा बॉल आहे, परंतु अतिरिक्त धाव बिव आली तर कुठेतरी स्ट्राइक चेंज होऊ शकते, रोटेट होऊ शकते. परंतु शेवटचा बॉल गोलंदाज नवीन आतापर्यंतचा खेळ पाहायला गेलं तर धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 पाहायला मिळते. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय, शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस थोडासा बाहेरचा चेंडू, पंच आमच्याकडे निर्णय कळवतील. व्हाईट बॉल, हर्षद लोकरे सर दुनिया समांतर रेषेत आमच्यापर्यंत निर्णय डिसिजन पोहोचवत आहेत. यावेळेस पहा फलंदाज कुठेतरी चुकी करतोय. व्हाईट बॉलच्या अपेक्षेमध्ये पाहायला गेलं तर अपेक्षा भंग होते. एक अतिरिक्त धाव जिथे मिळायला प्रयत्न होता तिथे मात्र डॉट बॉल येतोय. स्वतः विकेट शेवटच्या चेंडूवरती घालवतोय. या चेंडूवरती मोठा फटका खेळणं महत्वाचं होतं. 1 ते 2 धावा आले असता तर धावसंख्या थोडीशी पुढे गेली असती, परंतु क्लीन बोल्ड, फर्निचर ब्रेक, इनिंग डिस्ट्रॉय. शेवटचा बॉल शेवट होतोय सुरेश पुजारी या खेळाडूचा आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती आणि 32 धावांचं 18 चेंडूंमध्ये लक्ष ठेवण्यात आलंय. 18 चेंडू 32 धावा. चला पुढील होणारी मॅच टॉस साठी या. जिद्दी मराठा शेडगेवाडी आणि कल्पतरू चाळकेवाडी. चला टॉस साठी या. कल्पतरू चाळकेवाडी आणि जिद्दी मराठा शेडगेवाडी. पंच आपल्याला पाहायला गेलं तर क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात इनिंग ब्रेक मध्ये आणि नक्कीच हर्षद लोकरे सर मोठा फटका खेळतायत. तर विनंती असेल पंच, मॅचला सुरुवात लगेच करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवून घेताना पाहायला मिळतील ज्योतिर्लिंग
येस ज्योतिर्लिंग घोटील, चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि निनाईची बाडी, निनाई 11 निनाईची बाडी संघ सलामीची जोडी पाठवा. गोलंदाजी चांगली केली परंतु कुठेतरी चुकीचे टप्पे आणि त्याच्यामुळे मोठे आलेले फटके, त्यामुळे 30 पेक्षा जास्त धाबा आल्या, नाहीतर कुठेतरी कमी धाबा होताना पाहायला मिळाल्या असत्या. परंतु क्रिकेट आहे, कधीही काही होऊ शकतं. परंतु चेस करत असताना बॅटिंग कशा पद्धतीने करतील हे देखील खूप महत्त्वपूर्ण ठरेल. या मॅचमध्ये 18 चेंडू आणि 32 धाबांची आवश्यकता असताना 11.00चा रिक्वायर्ड रन रेट म्हणजेच अर्थातच 10.66च्या सरासरीने म्हणजेच डेसिमल पॉईंट 50च्या पुढे असल्यानंतर 11.00च्या सरासरीने धाबा बनवायचे 18-32चं समीकरण. चला टॉस साठी या. कल्पतरू चाळकेवाडी आणि जिद्दी मराठा शेडगेवाडी. चला टॉस साठी या. कल्पतरू चाळकेवाडी आणि जिद्दी मराठा शेडगेवाडी. येस दोन्ही कर्णधार आलेत. एका बाजूला शुभम कदम आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात मारुती चव्हाण आबा. रमेश आहे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला शिवाजी. सलामीची जोडी आणि बॉलिंग ट्रॅकवरती सुरेश पुजारी, ज्याच्या बॅटमधून चांगली धावसंख्या आली त्यामुळेच 31 या आकड्यापर्यंत धावसंख्या पोहोचली आणि 32 धावांची गरज. 18 मध्ये 32. पहिला चांगला स्ट्रोक लॉंग ऑन झोन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सचिन येतोय, फेकी करतोय. एका धावेचे रूपांतर दुसरी मध्ये होणार नाही. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, म्हणजे दोन्ही संघाची सुरुवात चांगली झाली. 18-32चं समीकरण असताना 17-31ची गरज. पहिल्या बॉलवरती एक सिंगल येते. चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. पावसाचा वेग जसा वाढला तसा मध्ये धावसंख्येचा वेग देखील वाढला जातोय की काय. खराब अशी फेकी. 2+1 2+22. येस 3 धाबा. येस आयोजक जॅकेट द्या पंचांसाठी. पावसाचा वेग वाढलाय आणि नक्कीच धावसंख्या 2+1 म्हणजेच 3 धाबा. शिवाजीच्या बॅटमधून 2 धाबा, त्यानंतर मात्र एक्स्ट्रा रन मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपातील बाईकच्या डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन विसावला. या 3 धाबा. धावसंख्या जाऊन 4 या आकड्यावरती पोहोचते, जिथे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पावसाचा वेग वाढलाय आणि खरी मजा म्हणजे पावसाळी क्रिकेटची. पाऊस वेगवान आणि त्याच्यामध्ये खेळ सुरू असलेला पाहायला मिळतो. या बेस मात्र 1 बाउन्स चेंडू कलेक्ट केला जातो. फेकी केली जाते, चांगली फेकी, परंतु 1 बाउन्स. डायरेक्ट थोडीशी जराशी फेकी चांगली झाली असती तर एका धावेचं रूपांतर दुसरीत झालं नसतं, दुसरीच तिसरीत नसतं झालं आणि तिसरीच चौथ्यामध्ये होऊ शकतं का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. या 3 धावा. एस पंच 3 धावा आहेत तर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 7 या आकड्यावर. यावर चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. हातामध्ये चेंडू होता,
शॉट मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र हातामधले चेंडू आणि प्रकाशने पाहिलं नाही आणि त्यामुळेच विकेट पडली. बॉलिंग मिस्टेक, आय कॉन्टॅक्ट चांगला झाला नाही, नजर चांगली नव्हती आणि त्यामुळेच शिवाजी यावेळी चांगला स्ट्रोक केला जातोय. चेंडूला स्टेप आउट केलंय जरूर, स्ट्रेट फॉरवर्ड केला जातोय. सचिन फेकी करेल तोपर्यंत धाव मात्र घेतली जाते. एक सिंगल, रमेशच्या बॅट मधून एक धाव येते. आता मात्र नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला आलाय सुनील. धावसंख्या 1 ने 8 या आकड्यावरती, एक गडी बाद. शेवटचा बॉल. यावेळी चांगला स्ट्रोक, बॅट स्विंग चांगली आहे. पहिल्याच बॉल वरती वैयक्तिक पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 6 धावा आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या जिथे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 होती तिथे मात्र 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 14. फरक लगेच पडला जातोय. यावेळेस मात्र 8 पासून 14चा डिस्टन्स एका बॉल मध्ये कव्हर केलाय आणि संपूर्ण धावा मिळाल्यात 6. 6चा पाडा पाठ करून आलाय की काय. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय आणि त्यानंतर धावसंख्या येते 14 आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 32 धावांची आवश्यकता असताना 14 धावा सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये आलेत. म्हणजेच आता मात्र 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावा, 18 धावा 12 चेंडू. 9.00चा रिक्वायर्ड रन रेटने धावा बनवायचे. करंट रन रेट 14 पाहायला मिळते. यावेळेस मात्र चांगला टप्प्यावरती चेंडू पडला जातोय. सुरेश यादव तर एक सिंगलने धावसंख्येत वाढ मात्र होते. यावेळेस वाईट बॉल आहे. पूर्णपणे पाहायला गेलं तर चेंडू वाईट बॉल आहे. फुलटॉस चेंडू अशा पद्धतीची चुकी करू शकत नाही, परंतु थोडासा पाहायला गेलं तर मिस टाइम होतो की काय. थोडीशी अजून पॉवर जनरेट जर झाली असती तर चेंडू बाहेर गेला असता. फक्त फ्लिक केला गेला, आडव्या बॅटने खेळला गेला. टायमिंग जास्त मिळालं नाही या चेंडूवरती आणि त्यामुळे प्रॉपर 6 धावा मिळू शकत नाहीत या चेंडूवरती. 2 धावा आलेत. स्ट्राईक वरती तोच खेळाडू असेल आणि त्यानंतर पहा 2 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. चेंडू पडल्यानंतर यावेळेस चांगल्या टप्प्यावरती पडतोय. आता मात्र मॅच क्रुशियल मुवमेंट मध्ये जाताना पाहायला मिळते. पहिला चेंडू एक सिंगल, त्यानंतर वाईट, त्यानंतर डबल, त्यानंतर डॉट बॉल आणि स्टेप आउट झाला. यावेळी चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडण्याचा प्रयत्न चुकला जातोय आणि षटकार येतोय. या 6 धावांनी समीकरण बदललंय. सुनीलने मॅच बदलले. 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या 14 पाहायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. आता मात्र 8 धावांची गरज. 2 चौकार 1 षटकार. 4 चेंडू झालेत. 8 चेंडू 8 धावा. रन बॉल इक्वेशन. येस, यावेळी चेंडू पडल्यानंतर पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क काही खास झाला नाही, परंतु एक सिंगल जरूर येईल. स्ट्राईक रोटेट देखील होईल. डॉट बॉल येण्यापेक्षा एक सिंगल आलेले महत्वपूर्ण आहे.
हे माहीत आहे सुनीलला. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले, त्याच्याकडे क्षमता देखील आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु एक खेळाडूला माहिती आहे केव्हा मॅच चेंज होऊ शकते. एका धावेने एका चेंडूने मॅच बदलते, म्हणून जिथे मात्र मोठा फटका खेळता आला नाही तिथे मात्र एक सिंगल घेतली गेली. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकाचा डॉट येतोय. आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजीसाठी सचिन पवार बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि नक्कीच 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. फलंदाज सुनीलला प्रथम बाद करावा लागेल, तेव्हाच मॅच टर्न होऊ शकते, नाहीतर मॅच आतापर्यंत टर्न होत आले आणि अशी गोलंदाजी करू शकत नाही. 5-7चं 6चं समीकरण 6-7चं समीकरण असताना पहिला बॉल फुल टॉस, एक सिंगल आले. बॅटरच्या डोक्यावरून लेग साईडच्या दिशेने फाईन लेग रिझन मध्ये एक सिंगल येते आणि नक्कीच 5 चेंडू 6 धावांची गरज. एक षटकार एक चौकार या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचा विचार केला तर 2 डॉट बॉल यावे लागतील. अशा आडव्या बॅटने फटका खेळू शकत नाही. पाहिलं गेलं तर खेळताना अशी फुलटॉस गोलंदाजी करू शकत नाही. इथे मात्र चांगली गोलंदाजी होताना पाहिलं मिळाले तर मॅच बदलू शकते, परंतु यावेळेस 5-6चं समीकरण असताना 4-4चं समीकरण होताना पाहायला मिळेल. 28 धावा झाले तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 धावांची गरज, एक चौकार. मॅच बदलताना पाहायला मिळेल. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, संपर्क तुटताना पाहायला मिळेल खेळाडूचा. चुकी झाले इथे कुठेतरी आणि आता मात्र जम्याची बाजू गोलंदाजी करणाऱ्या संघाला नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला येईल आणि तो मात्र पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळेल. आणि आता जो सेट खेळाडू होता ज्याने मॅच मात्र बनवली होती तो मॅच बाद होताना पाहायला मिळतोय. अशोक आलाय. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज, एक चौकार मॅच फिनिश करेल आणि 1 ते 2 निर्धाव चेंडू आले तर मॅच मध्ये पूर्णपणे दबदबा निर्माण करेल. तीन बॉल आणि 4 धावा. महत्वपूर्ण सामना. पाऊस थांबला, यावेळेस मात्र धावसंख्या थांबले की काय. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फुल टॉस पाहिलं गेलं तर चेंडूला पाठवलं गेलंय सीमारेषेच्या बाहेर. 4 किंवा 6, 4 हव्यात 6 मिळालेत. 6 मिळालेत, 4 हव्या होत्या. 3-4चं समीकरण. 2 चेंडू राखून विजेता झालाय संघ निनायची वाडी. निनायची वाडी संघ पराभूत करून ज्योतिर्लिंग 11 घोटील या संघाला, जे के घोटील कुठेतरी चुकी करतोय आणि विजेता होताना पाहायला मिळतो निनाई 11 निनायची वाडी. पहिलाच बॉल आडव्या बॅटने डीप स्कोर लेग रिजनचा क्षेत्ररक्षक कव्हर केला जातोय त्याला आणि त्यानंतर त्याच्या डोक्यावरून षटकार. यावेळेस मात्र पहा नवीन मॅच सुरू होताना पाहायला मिळेल.